उद्धव ठाकरेंनी आज देवेंद्र फडणवीस आणि मोदींचं नाव न घेता एक निर्वाणीचा इशारा दिलाय। एक तर तुम्ही राहाल नाहीतर मी, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशारा दिलेला आहे। मोदींनी विधानसभेला यावं, प्रचारासाठी म्हणून यावं, उरली सुरली मी विधानसभेमध्ये उतरवणार असा इशाराच भाजपला उद्धव ठाकरेंनी दिलाय। तर मला आणि आदित्य ठाकरेला तुरुंगात टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता असा गंभीर आरोप देखील उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलाय। पैसे मिळतायत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका। नगरसेवक, माजी नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच जा, ज्यांना जायचं त्यांना बघू ना। अरे मी काही या तडफेने उतरवलं, इथं तुम्ही राहाल ना तर मी राहीन, यावेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे सोयरे, माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। एका जिद्दीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय, माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता या वेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे। बघा तुम्हाला आणखी उरली आहे ना, ती सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतो। मुंबई महापालिकेचा विकास आता दिल्लीच्या नीती आयोगाच्या मार्फत केला जाणार आहे। याच्यावरती काल विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला। काय गरज काय? नीती आयोग तुम्हाला इतरत्र तुम्ही वापरा, MMRDची सुद्धा आता मुंबईत गरज काय? आणि म्हणून मी जे काय म्हणतो तसं धारावीच्या टेंडर बद्दल बोलतो तसं आपली सत्ता आल्यानंतर MMRD सुद्धा मी रद्द केल्याशिवाय राहणार नाही। याचा मुंबईच्या हद्दीबाहेरचा माझी महापालिका समर्थ आहे आणि माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला जर तुम्ही नख लावणार असाल तर तुमची नख ही बोटासकट आम्ही उपटून टाकू।